नमस्कार, मी अतुल तोडणकर. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बापामध्ये सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. आता आपण आलो ठाण्याच्या सार्वजनिक एका गणेशोत्सव मंडळाला भेट द्यायला, ज्याची भव्यता सर्व भाविकांचे डोळे दिपवून टाकतं. कोण? अहो, अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. भव्य सेट पाहता ना, चला आज जाऊन बघूया. या. नमस्कार. आता आपण आहोत नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या बाहेर. भव्य दिव्य सेट पाहताय ना, केवढी रांग लागली म्हणून सांगू. आपण रांगेतच त्यांच्यावर सगळ्यांची गप्पा मारूया, मस्त धमाल करूया, काही प्रश्न विचारूया, उत्तर दिली पटकन बक्षीस. या. आपलं नाव? पिनाकिन टकले. पिनाकिन टकले. तुमचं? गौरी टकले. अच्छा, तुमची फॅमिली. तुझं नाव? यश. यश. क्या बात आहे. बरं सर, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. एक प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर बरोबर दिलं तुम्हाला लगेच बक्षीस, चुकलात सॉरी. पाच पांडवांची नावं सांगा. अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव. करेक्ट उत्तर आहे, लगेच बक्षीस. गणपती बाप्पा. मेरे पास माँ है याच्या अगोदर अमिताभ बच्चनने काय डायलॉग मारला? तुम्हारे पास क्या है? पूर्ण सांगायचं, अर्धत नाही सांगायचं. आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, नौकर है, चाकर है, तुम्हारे पास क्या है? अरे एवढं सगळं ह्याच्याकडे आहे तरी बक्षिसासाठी आसुसलेलं आहे, पण नो प्रॉब्लेम. करेक्ट उत्तर दिलेलं आहे, जोरदार बक्षीस. गणपती बाप्पा मोरया. मुलींकडे गेलो ना मी की मुली पटकन असं का करतात मला काय कळलेलं नाहीये. तुझं नाव? अश्विनी. अश्विनी. तुझं नाव? सुनीता. रामाच्या भावांची नावं सांग. प्रभू रामचंद्र यांच्या भावांची नावं सांग. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणते. ब्रह्मा विष्णू महेश म्हणाले. तिने प्रचंड मोठा घोळ घातलेला आहे. कौरवांची नावं सांग. कौरव किती होते? 100. चल 19 नावं सांग. हा प्रश्न नाहीये, अजिबात टेन्शन घेऊ नका. दबंग सिनेमा पाहिला असशीलच. दबंग सिनेमामध्ये सलमान खानच्या भूमिकेचं नाव काय होतं? चुलबुल पांडे. गणपती बाप्पा. रामायणामध्ये ज्यावेळेस राम रावणाबरोबर लढाई करण्यासाठी निघाला त्यावेळेस एक सेतू बांधला होता, बरोबर? तो सेतू कोणी बांधला होता? तो हनुमानने एकटं नाही, वानर सेनेने बांधला होता. बरं, त्या वानर सेनेबरोबर एक असा कुठला प्राणी होता ज्याची फार मोठी मदत झाली होती? खारुताई. क्या बात आहे, करेक्ट उत्तर दिलेलं आहे. छोटंसं बक्षीस घ्या. गणपती बाप्पा. क्रिकेट मॅच मध्ये जेव्हा एखादी टीम फिल्डिंग करते तेव्हा फिल्डिंगसाठी किती प्लेयर्स मैदानात असतात? 11. बरोबर उत्तर आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला सांगू, टाटा नॅनोचा खप प्रचंड वाढल्या. मी जिथे जिथे गेलो या गणेशोत्सवानिमित्त तिथे मला किमान 15 ते 20 टाटा नॅनो दिसतात. आता ठाण्यात आलोय, ठाण्यातही बघा ना, इथे टाटा नॅनो, इथे टाटा नॅनो, इथे टाटा नॅनो लागले. मागच्या गलीत तर 3 होत्या. काहीतरी आहे, काहीतरी गंमत आहे ना. उगीच एवढी माणसं घेणार नाहीत टाटा नॅनो. तर आपण आता त्यांच्याशी गप्पा मारा ज्यांची ही टाटा नॅनो आहे. सर, आपलं नाव? माझं नाव आशिष चंद्रे. आशिष चंद्रे. सर, मायलेज वगैरे कसं आहे, म्हणजे ॲव्हरेज वगैरे? मायलेज मस्त आहे. मी आता शिर्डीला जाऊन आलो 13 तारखेला. 254 किलोमीटर म्हणजे 454 किलोमीटर जाऊन येऊन मी फक्त 18 लिटरमध्ये आलो. म्हणजे ॲव्हरेज किती आला? 24 अप्रॉक्सिमेट. बरं, तुम्ही शिर्डीला जाऊन आलात म्हणून तुम्हाला मी विचारतो, घाटातनं गाडी चढते का? म्हणजे आपल्यासारखी वजनदार माणसं? फर्स्ट क्लास, एकदम मस्त, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे गाडी बंद पडलेली नाही, काही नाही. काय सांगता? खरंच. म्हणजे बाकीची लोक जे गाडी आहेत, आम्हाला एक आनंद मिळतो की अरे नॅनो दिसते. म्हणजे आमची एकच नॅनो त्या रोडवर पहिल्यांदा दिसली, म्हणजे एक आनंद वाटला. हा चला, आपली गाडी व्यवस्थित चालली. हो, आणि गाडी छोटी असल्यामुळे पटापटा इकडून तिकडून ट्रॅफिकचं इथे टेन्शन नाही. म्हणजे बाईक सारखी जाईल ती पटापट. व्यवस्थित, एकदम मस्त. आणि टाटा नॅनो आणि 80-90च्या स्पीडने गेलो आम्ही. अच्छा.
म्हणजे मी कोणालाही जर म्हणायचं तर टाटा नॅनोच सांगितलं. वा वा. खूप बरं वाटलं तुमच्यावर गप्पा मारून.